अंबरनाथच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलाय. अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना भाजप युती झालीय. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीवर शिक्कामोर्तब केलंय. मात्र या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्षाबाबत आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या 12 नगरसेवकांचं काही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेचे 28, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 4, भाजपाचे मूळ 15 आणि काँग्रेसमधून आलेले 12 असे 27 नगरसेवक आहेत. सुरुवातीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गट मिळून सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. मात्र राष्ट्रवादीचे सदामामा पाटील शिंदेसोबत गेल्यामुळे संख्याबळ 32 होऊन सत्तेच्या सारीपाटावर शिंदेसेना वरचढ ठरली. असं असलं तरी नगराध्यक्ष भाजपचा आणि संख्याबळ शिंदेसेनेकडे असल्यामुळे गेल्या 4 महिन्यात शहर विकासाबाबत कोणतेही ठोस निर्णय होऊ शकलेले नाही. अशातच जिल्हाधिकारी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाला मान्यता दिल्यामुळे शिंदेसेनेचं पारडं जड झालं. मात्र विकासाच्या मुद्द्यावर मोठा भाऊ हा मुद्दा बाजूला ठेवत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात भाजपाकडे मैत्रीचा हात पुढे केला. वरिष्ठ पातळीवर चर्चा होत युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. अंबरनाथमध्ये शिंदेसेना आणि भाजपमध्ये युती झाली असली तरी नंदू परब यांनी 90% युती हे केलेलं विधान अजूनही संभ्रमात टाकणारं आहे. काही विषयांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचं सूचक विधान त्यांनी केलंय. दुसरीकडे शहर विकासाच्या फॉर्म्युल्यावर युती केल्याचं सांगत गोपाल लांडगे यांनी मात्र युती 100% झाल्याचं स्पष्ट केलंय. एकंदरीतच निवडणुकीपासून ते युतीपर्यंत अंबरनाथमधलं राजकारण पाहिलं तर तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच गत शिंदेसेना आणि भाजपची झाल्याचं दिसून येते. मात्र या युतीने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. मुळात शिंदेसेनेला मान्यता मिळालेली असताना युतीसाठी शिंदेसेनेने पुढाकार का घेतला? युती झाल्यानंतर राष्ट्रवादीचं उपनगराध्यक्षपद कायम राहणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमधून भाजपचे झाल्या त्या 12 नगरसेवकांचं पुढील भवितव्य काय? ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.